अवघ्या 8 तासात खुनातील 4 आरोपी अटकेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडाकेबाज कारवाई. कबनूर परिसरात घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील 4 आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी अवघ्या 8 तासात अटक करून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार 28 ऑक्टोबरच्या मध्यरात्री कबनूर येथील इंदिरा हाऊसिंग सोसायटीत राहणारे अभिनंदन जयपाल कोल्हापुरे वय 44 यांचा खून झाल्याची नोंद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. प्राथमिक तपासात हॉटेल वैशाली येथे झालेल्या वादातून ही घटना घडल्याचं समोर आलं. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी तातडीनं स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांना आरोपीचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे यांच्या नेतृत्वाखाली तयार करण्यात आलेल्या पथकानं तांत्रिक माहितीच्या आधारे चौंडेश्वरी फाटा, चिपरी तालुका शिरोळ या परिसरात सापळा लावून 4 आरोपींना ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं याप्रमाणे आहेत. पंकज संजय चव्हाण वय 27 राहणार कबनूर, रोहित जगन्नाथ कोळेकर वय 24 राहणार कागल, विशाल राजू लोंढे वय 31 राहणार इचलकरंजी व आदित्य संजय पवार वय 21 राहणार इचलकरंजी. चौकशीत आरोपींनी वादातून ही घटना घडल्याचं कबूल केलं असून त्यांना पुढील तपासासाठी शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आलंय. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, अतिश मेत्रे तसेच महेश खोत, महेश पाटील, अनिल जाधव, सागर चौगुले व सायबर पोलीस ठाण्याचे सुरेश राठोड यांनी सहभाग घेतला. पोलीस अधीक्षकांनी या पथकाचं कौतुक केलं असून या तत्पर कारवाईमुळे पोलिसांचे गुन्हे उकलण्याचं कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित झालंय.